यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा कामठी या ठिकाणी ग्राउंड चालू आणि भरतीचा पहिला दिवस होता 3 सप्टेंबरला यारो नागपूर आर्मी रॅली भरती कामठी या ठिकाणी ग्राउंड झाले लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढले त्यांचाच अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडले होते आणि एका बॅचमधून किती मुलांना रनिंगमध्ये पास करण्यात आलं, एक्सिलेंटसाठी काय टाईम होता, सेकंड ग्रुपसाठी काय टाईम होता, तिसऱ्या ग्रुपसाठी काय टाईम होता, चौथ्या ग्रुपसाठी काय टाईम होता, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रोसिजर त्या ठिकाणी काय डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि संपूर्ण माहिती सांगणार आहे। आणि भंडारा आणि त्याचबरोबर अमरावती जिल्ह्याचा ग्राउंड 3 सप्टेंबरला होता आणि जीडीचं हे ग्राउंड होतं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं रनिंग काढले त्यांचाच अनुभव तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल, ठीक आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो 3 सप्टेंबरला यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा कामठीला या ठिकाणी ग्राउंड झाला आणि भरपूर विद्यार्थी या ठिकाणी ओपन रॅली समजून या ठिकाणी मुलं या ठिकाणी येत आहेत। तर ही जी भरती आहे अग्निवीर आर्मी रॅली होती, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटून राहिलं की बा हे ओपन आर्मी रॅली आहे, कारण की व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे बरेच काही फेक त्या ठिकाणी मेसेज त्या ठिकाणी गेले आहे। तर भरपूर विद्यार्थी वापस इथून जात आहेत। ज्यांचं जे पण विद्यार्थी या ठिकाणी ओपनवाले समजून येत असाल तर येऊ नका, कारण की अग्निवीरचं या ठिकाणी ग्राउंड चालू आहे, तुम्हाला घरी पाठवल्या जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड 3 सप्टेंबरला होतं, तुम्ही 2 सप्टेंबरला ग्राउंडवर आले होते ना। म्हणजे सांगायचं तेवढंच की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते आणि बरेच विद्यार्थी काय करते, जे आपल्या हॉल तिकीटवर तारीख असते त्याच तारखेला येते, तर हे आपल्याला चुकाने करायचे 1 दिवस अगोदर आपल्याला पोहोचायचं आहे। तर सर्वात अगोदर रात्री किती वाजता त्या ठिकाणी एंट्री झाली? सर्वात अगोदर एंट्री म्हणजे जे 12ची टाइम दिली त्याच टाइमला एंट्री झाली 12 वाजता। डॉक्युमेंट कोणकोणते चेक करा? फक्त हॉल तिकीट, आपलं ऍडमिट कार्ड आणि आधार कार्ड, फक्त 2 डॉक्युमेंटवर आहे ना। आणि हे झाल्यानंतर पुढे काय प्रोसेस होती? त्याच्यानंतर 50-50 चे ग्रुप बनवले जाते। 50-50 100 ची ग्रुप आहे आणि त्याच्यानंतर हाईट घेतली जाते। हाईट घेत आहे ना, हाईट घेतल्याने जे हाईट मध्ये कटले त्यांना सीधे घरी पाठवले जाते। त्यानंतर ग्रुप धावले जाते। म्हणजे एका बॅच मध्ये 100 पोरं त्या ठिकाणी घेऊन राहिले। आता समजून दे तिथं हॉल तिकीट स्कॅन झाला आणि 100 ची बॅच बनत आहे, फॉर्म वगैरे लिहून घेतला जात आहे? नाही, काहीच नाही। आणि हे झाल्यानं डायरेक्ट रनिंग साठी आणि रनिंग साठी ट्रॅक कशा प्रकारे? ट्रॅक कसा? हा ट्रॅक रोडाचा आहे, सरळच आहे, 1600 मीटर। म्हणजे सरळच आहे, असं आळीवडी काही नाही, आळीवडी काहीच नाही, सरळ आहे, 1600 मीटर। स्पीड ब्रेकर वगैरे असं नाही, बिलकुल नाही, काहीच नाही। डांबरिंगचा रोड आहे। तर एका बॅच मध्ये 100 पोरं रनिंग साठी सोडले आणि किती पोरं रनिंग मध्ये 100 पैकी टोटल किती पास केले? माझ्या म्हणजे मी पहिल्या ग्रुपला धावलो तिथं 74 मुले पास झाले होते, 74 पोरं। आणि एक्सिलेंट मध्ये 28। त्याच्यानंतर सेकंड फर्स्टसाठी 20, त्याच्यानंतर 18 आणि नंतर आखरीच्या ग्रुपला 9 अशा प्रकारे आहे ना। आणि ऍक्सिडेंट साठी काय टाइम त्या ठिकाणी? टायमिंग 5:30 पर्यंत, म्हणजे टायमिंग दिला तेच टायमिंग तिथं होणार, म्हणजे ते घड्याळ लावून घेत आहे पूर्ण 5 घड्याळ लावून। आणि सेकंड ग्रुप साठी? सेकंड साठी 5:45 5 मिनिट 45 सेकंड, 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंड सेकंड साठी। आणि तिसऱ्या ग्रुप साठी काय टाइम चालू? 5:45 ते 6 पर्यंत। त्यानंतर 6 ते 6:15 चौथ्यासाठी। अशा प्रकारे या ठिकाणी टाइम आहे आणि पोरं या ठिकाणी जास्त घेतला जात आहे। 74 विद्यार्थी त्यांच्या ग्रुपमध्ये गेले। आणि तुमचा कितवा ग्रुप होता? माझा मी पहिल्या ग्रुपला आणि पहिली भरची मारली, पहिली भरची ना। फर्स्ट ऍक्सिडेंट मध्ये रनिंग काढले त्यांनी। आणि रनिंग काढल्यानंतर काय प्रोसेस त्या ठिकाणी? रनिंग काढल्यानंतर तुमचे शिक्के वगैरे दिले, शिक्के वगैरे शिकवतात। त्यानंतर पुलअप्स, फॉर्म वगैरे लिहून घेतले जात नाही? नाही, ते होते ना बायोमेट्रिक, बायोमेट्रिकचे फिंगरप्रिंट मध्ये लई मुलांचे फरक पडते, माझा पण पडला होता। आणि फिंगरप्रिंट घेत आहे तिथं आहे ना रनिंग झाल्यानंतर? फिंगरप्रिंट झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होत आहे? त्याच्यानंतर लॉंग जम्प नाही, ते डोळे वगैरे चेक करतात, डोळे चेक करतात, बायोमेट्रिक सर्व झालं। त्याच्यानंतर पुलअप्सला पाठवले जाते। पुलअप झाल्यानंतर पुलअप्सला पाठवल्यानंतर लॉंग जम्प होत आहे। पहिले आधी लॉंग जम्प आहे, नंतर तो झिगझॅग, त्याच्यानंतर पुलअप आहे। आणि पुलअपचा जो दंड आहे हा कसा आहे? तो पाठीचा आहे, पाटलीच आहे। आणि ज्या मुलाचे 6 जातात ते राऊंड वाल्यावर 6 जातात, तिथं आरामात 10 जातात, कारण माझे 8 जात होते तिथं आपाप 10 गेले। आणि ते थांबून घेत आहे की फास्ट मध्ये घेत? नाही, फास्ट मध्येच घेत आहे, फास्ट मध्ये घेत। आणि हे झाल्यानंतर आणखीन काय उंची वगैरे मोजली त्या ठिकाणी? उंची, त्याच्यानंतर उंची, वेट आणि चेस्ट मोजली आहे ना। उंचीमध्ये पोरं काढत आहे तिथं? हो, काढले 168 168 सेंटीमीटर घेत आहे ना। छाती? हो, 77 ते 5 सेंटीमीटर बोला। आणि हे हाईट झाल्यानंतर आणखीन मेजर हाईट या ठिकाणी घेतल्या जात आहे?
हाईट हे पहिली हाईट झाली, त्याच्यानंतर हे हाईट हेच मेजर आहे ना, मेजर ही हाईट आहे. हां ही वाली. तर हे झाल्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस डॉक्युमेंटसाठी प्रोसेस. तर डॉक्युमेंट जे लागत आहे, आधार कार्ड झालं, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC, त्याला शाळा सोडल्यात दाखलासुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडल्यात दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईडसुद्धा चालणार आहे. कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमेसिल झालं, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे आपल्याला पोलीस स्टेशनमधलं, आणि अनमॅरिड सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे. 50 फोटो लागणार आहे. ज्या दिवशी रनिंग काढली त्या दिवशी 25 फोटो, आणि ज्या दिवशी आपल्या या ठिकाणी मेडिकल आहे त्या दिवशी आपले 25 फोटो. आणि त्याचबरोबर आपल्याला जे नोटरीसुद्धा या ठिकाणी कंपल्सरी आहे, नोटरी कंपल्सरी आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, नोटरी त्या ठिकाणी लागणारच आहे. आणि त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला सुद्धा आपल्याला लागणार आहे. आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्स किती त्या ठिकाणी घेतल्या जात आहे. झेरॉक्स सर्व मी तर 3 काढून ठेवले, 3 काढलं. तसे त्यांनी किती घेतले होते? त्यांनी आज एकच घेतला, उद्या लागणार अजून. उद्या लागणार अजून. आणि ओरिजिनल पण डॉक्युमेंट स्कॅन करत आहे का? ओरिजिनल नाही घेतले, फक्त झेरॉक्स पाहिलाय. ओरिजिनल बाकी उद्या होते. आणि मग ते झाल्यानंतर फक्त दिवसभर बसून ठेवलं जात आहे. बाकी काहीच प्रोसेस होत नाही. म्हणजे इकडचे डॉक्युमेंट चेक, त्याच्यानंतर इकडे चेक होत आहे. म्हणजे 3-4 वेळ डॉक्युमेंट चेक केले जाते. आणि हे प्रोसेस झाल्यानंतर यांचं जे ग्राउंड आहे 3 सप्टेंबरला झालं होतं. आणि आज जे विद्यार्थी मित्रांनो 3 सप्टेंबरला या ठिकाणी म्हणजे रात्री या ठिकाणी त्यांना सोडलं. म्हणजे जवळपास आता टाइम किती झाला? 7 वाजेपर्यंत मुलांना बसून ठेवलं जात आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि 7 वाजता मुलांना सोडलं जात आहे. अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस या ठिकाणी. आणि टोटल किती विद्यार्थ्यांनी रनिंग त्या ठिकाणी काढली होती? टोटल समजा अंदाजा नाही का, 495 मुले, काय 495 पोरांनी रनिंग काढली आहे ना. आणि टोटल किती आले होते काल? टोटल ते 591 काहीतरी असे, आय थिंक 600 बघून टाका. 600 आहे ना. तर अशा प्रकारे जे ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस. आणि अजून एक गोष्ट, टीएचे जास्त मुलं आले होते जे ओपन रॅलीसाठी आले. त्यांना माहितीच नाही की ओपन रॅली नाही की नाही म्हणून ते आले. जास्त तेच मुलं आले होते. तेच मुलं होते. तेच ना, हजारो विद्यार्थी दिसले काल त्या दिवशी. ते खूप मुलं आले होते. म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांना काय वाटून राहिलं, इथं ओपन रॅली या ठिकाणी चालू आहे. पण ओपन टीएची आर्मी रॅली भरते, यामध्ये कोणती ओपन रॅली या ठिकाणी चालू नाही, लक्षात ठेवा. कारण की बिनफालतू तुमचे पैसे या ठिकाणी खर्च होणार आहे, बिनफालतू तुमचा टाइमपास होणार आहे. आणि तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो तुमच्याच मागं दगदगा होणार आहे, तुम्हाला घराकडे त्या ठिकाणी जावं लागणार आहे. इथं जे विद्यार्थी इंडियन आर्मी रॅली भरतीचा जो पेपर पास झाले त्यांच्यासाठीच हे ग्राउंड या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ज्यांचा सुद्धा या ठिकाणी पेपर पास झाले त्यांनी ज्यांचा या ठिकाणी पेपर पास नाही झाले ते येऊ नका, एक लक्षात ठेवा. कारण की ओपन आर्मी रॅली भरती या ठिकाणी नाही आहे. आणि हे सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आता मेडिकलची तारीख दिली आहे, उद्या दिली आहे ना, 4 सप्टेंबरला. तर 3 सप्टेंबरला ग्राउंड झाला आणि 4 सप्टेंबरला या ठिकाणी मेडिकलची तारीख दिल्या जात आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि भरतीला 1 दिवस अगोदर यार तुम्ही एक लक्षात ठेवा. कारण की यांचं 3 सप्टेंबरला ग्राउंड होतं, 2 सप्टेंबरलाच हे या ठिकाणी आले होते. ठीक आहे, अशा प्रकारे प्रोसेस. आणि ॲक्सिलेंटमध्ये रनिंग त्यांनी काढलेली आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय भारत.